शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे नातेसंबंध तुटणार नाहीत. आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. नातेसंबंध तुटायला ते पवार कुटुंब आहे, ठाकरे कुटुंब नाही. शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना टोला. माजी मंत्री आणि खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. राजेंद्र गावित यांच्या पक्षप्रवेशापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. गावित यांच्या अनुभवाचा राज्यात फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर सावरा यांना उमेदवारी देण्यापूर्वी गावित यांच्याशी चर्चा केली, फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री असताना केवळ 10 वेळा उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले. दुसऱ्यांना नालायक म्हणताना तुम्ही लायक आहात का हे ठाकरेंनी पाहायला हवं, रामदास कदमांचं वक्तव्य. सोलापुरात भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची. सिद्धेश्वर पेठ भागात मतदान केंद्रावर बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल. राम सातपुते मतदारांना प्रभावित करत असल्याचा काँग्रेसचा आरोप. वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक. प्रचारसभा आटपून परतत असताना अकोले तालुक्यातल्या चितळवेडे गावाजवळची घटना. दगडफेकीमध्ये गाडीचं नुकसान. राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धुळ्याचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरेंनी नाशिक येथील भुजबळ फार्म इथे घेतली छगन भुजबळ यांची भेट. दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना उपनेते यशवंत जाधव देखील उपस्थित. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांनी गाठला तळ. प्रचंड उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला, तलाव तळ गाठू लागले. सद्यस्थितीत 7ही तलाव क्षेत्रात केवळ 16.97% पाणी. मुंबईवर जलसंकटाचा धोका, त्यामुळे मुंबईत 10 ते 15% पाणी कपातीची शक्यता. मुंबईतल्या 6 जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी उतरणार मैदानात. पंतप्रधान मोदींची मुंबईत 15 मे रोजी पहिली जाहीर सभा, तर 17 मे रोजी रोड शो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.